कावळे कुठे उडाले आहे? सकाळी कुठे आहे? हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम राम. गोपाल कृष्ण गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति. मातृदेव भव आचार्य देव भव. कारुण्यरूपं करुणाकरन्तं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं कृष्णाय वासुदेवाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि. वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम्. दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति नमः. हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्मेजय उवाच. जन्मेजयानं वैशंपायनांना प्रश्न केला, हे ब्रह्मण, दह्यापासून ज्याप्रमाणे लोणी तयार होतं, मलय पर्वतावर ज्याप्रमाणे चंदन उत्पन्न होतं, वेदापासून आरण्य निघतं आणि वनस्पतीपासून अमृत निघतं, त्या प्रकारे आपण नारायणाचं कथारूपरूपी अमृत मला सांगितलं. कथेला सुद्धा अमृत असा शब्द आहे. नामामृता गोडी. नाम सुद्धा अमृत आहे. पण कोणाला? आता बा तुम्हाला हे दिली कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी बासुंदी की प्या प्या, तुम्ही म्हणता
फैजपूरची तूरखट्टी आणा त्याच्याबरोबर, असं आहे तुमचं नशीब. लोणच्याचा खा, कारण अमृत नाही ना तुमच्या नशिबी. असं आहे ते. ज्याला मीठ लागतं ते मीठ अमृताचं विष करतं. म्हणून विज्ञानाने सुद्धा कबूल केलं की माणसाचे 2 शत्रू आहे, पांढरे हत्ती, साखर आणि गुळाला म्हटलेलं. आता गुळाचा काळ आलाय, गुळाची चहा काळ आला. असं आहे. म्हणून भगवान नारायण सगळ्या प्राण्यांना उत्पन्न करणारे आहे आणि ईश्वर आहे. त्या नारायणांचं तेज अद्भुत आहे, त्याचा साक्षात्कार होणं कठीण आहे. कारण सगळ्या जीवांना नारायणानं उत्पन्न केलेलं आहे आणि त्या नारायणाचा साक्षात्कार नारदासारख्यांनाच होईल, आपल्यासारख्याला कुठून होणार आहे. मागे हिमालय बद्रीनाथ आणि केदारनाथचा एक व्हिडिओ आला होता. 2 जवान थंडीचं पेट्रोलिंग करत होते आणि एक महात्मा थंडीच्या वेळेला त्या बर्फातलं वरचं बर्फ काढून खालच्या पाण्याने आंघोळ करत होता. त्याला खायला तिथे काय असेल, हे लोक तरी अन्न वगैरे खाऊन मद्य घेऊन ड्युट्या करत होते, पण तो थंडगार पाण्यात त्याचा व्हिडिओ टाकला होता. त्या मिलिटरीवाल्यांनीच टाकला. हमसे बडा ये, काय हेडिंग केलं होतं त्यांनी, हमसे बडा हे, आमच्यापेक्षा मोठे म्हणे. आता संत मोठे कबूल, पण त्यांनी कबूल केलं ना ते, तुम्ही नाही कबूल केलं तर नाही. बेळगाववाल्यांनी काय फरक पडतो. म्हणून कवी असं लिहितात, हरिसे बडा कोई नहीं दीवाने गफलत में पडा. कवी लिहितात, कारण कवी काय लिहितील हे कठीण आहे. न जाने रवी जाने कवी. जे सूर्याला कळत नाही ते कवीला कळतं. पण कवी अनेक प्रकारचे असू शकतात. अध्यात्मातले सुद्धा आहे, संसारातले सुद्धा आहे, आणि भोगातले आणि विषयातले पण आहे. कारण कला आहे ती, कलेला मान आहे. त्याच्यापासून, त्या कलेपासून तुम्हाला करमणूक करायची का विषयामध्ये अटकायचं हे तुम्ही ठरवायचं. पण कलेचा तिरस्कार केलेला नाही. पण परमार्थात मात्र ज्या कलेपासून विषय जागृत होईल अशी कला लांब ठेवायला सांगितली. म्हणून मायकाच्या जवळ पखवाजवाल्याने असं नाही वाजवायचं, ते कारण टन 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 घोटाळा करतं. टन आवाज नालचा आहे, मृदुंगाचा नाही. मृदुंग मधुर आहे. म्हणून मधुर हे अमृत आहे. मधुर हे अमृत आहे. माणसाला रोजच अमृत खायला नाही सांगितलेलं आहे, प्रसंगाला सांगितलं आहे. आणि तमोगुणात्मक पदार्थसुद्धा प्रसंगाला महिन्यातून आठवड्यातून असं. आता तर रोजच सुरू झाला गरम मसाला, तोही चाट, म्हणजे चाट मारण्याचा. असं आहे ते. अति झालं शरीरावर, अन्याय. म्हणून ते म्हणतात, ब्रह्मा आदी देव सुद्धा, ऋषी आणि गंधर्व, समस्त चराचर प्राणी सुद्धा भगवंतामध्ये, नारायणामध्ये लीन होतात. नारायण देव उत्कृष्ट पावन आहे, म्हणजे लवकर पावणार आहे. म्हणून मी आजच सांगणार की दत्त जयंतीपर्यंत हा मंत्र चालू ठेवा. आत्रिपुत्र दत्त जयंतीला दुसरा मंत्र देईल, जो आजपर्यंत आपण म्हटलेला नाही, सामुदायिक म्हटला नाही, तो मंत्र देईल. कोणता आहे म्हटलं, दत्त जयंतीला पाहू, आज नाही. अगदी छोटा आहे तो आणि इतका जप होईल त्याचा. तो नारायणाचाच मंत्र आहे. इथे जे निघालं, मी तिकडून वाचून आलो आणि यांना सांगितलं, दत्त जयंतीपर्यंत हा चालू द्या. किती होणार आहे? 15 लाख. 12 लाख झाले, म्हणजे होईल 3 लाख रुपये होऊन जाईल तोपर्यंत. म्हणून ते म्हणतात
दुसरा पावनदेव नाही, संपूर्ण आश्रमांना जवळ घेणारा आहे. नारायणाचं वर्णन करता येते. कोण? जन्मेजय, ज्यांनी ऐकलं आतापर्यंत ते नारायणाबद्दल वर्णन करताय आणि त्याचं व्हेरीफाय त्यांचे गुरु करताय वैशंपायन, की हा बोलतो ते बरोबर आहे का नाही. कारण बोलतो ते बरोबर असलं म्हणजे याने खरं ऐकलं. नाही तर आत्ता आमचा ऐकण्यावरून विषय झाला. बरेच लोक ऐकतात, काय सांगितलं कोण तो, कारण एकाग्रता नाही झाली. बुद्धीची आणि इंद्रियांची एकाग्रता झाली. त्याच्यावर काय मी लिहिलं आज ते सांगितलं त्याला, काल भैरव जयंती. आज तुम्हाला शिरा जो दिला ना तो कशाचा आहे? काल भैरव जयंतीचा आहे. असं आहे, काल भैरवाय नमो नमः तुम्ही रोज म्हणतात, वाराणस्याम भैरवदेव. आणि दुसऱ्या म्हणजे भैरवाच्याच रूपाचं दर्शन घ्यायला पाहिजे नाही. हे भैरवच आहे, ते शंकराचाच अवतार आहे तो. जेवढे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी आज उत्सव आहे. त्रिपुरी पौर्णिमेलाही झाला आणि आजही होईल. कार्तिक स्वामी कृत्तिका नक्षत्र हे पौर्णिमेला आलं तरच कार्तिक स्वामीचं दर्शन असतं. दरवर्षी नसतं, एखाद्या वर्षाने येतं. यावेळा कृत्तिका नक्षत्र दुसऱ्या दिवशी होते. कृत्तिका नक्षत्र पौर्णिमेला येतं म्हणून त्याचं नाव कार्तिक मास आहे. आता दत्त जयंतीला मृगशिरा नक्षत्र येईल म्हणून त्याचं नाव मार्गशीर्ष आहे. पौर्णिमेला जे नक्षत्र येतं त्याच्यावरून महिन्याचं नाव ठरतं. असं आहे. आपण ज्या जन्माला ज्या नक्षत्रावर येतो त्या नक्षत्राप्रमाणे आपलं नाव येतं, नामाभिधान. म्हणून संपूर्ण तीर्थाचं स्नान नारायणाचं नाव घेतल्याने मिळतं. वेदामध्ये सुद्धा असा एक मंत्र आहे, जे तीर्थाने प्रचरन्ति निखंगणः ते कागु सहस्र योजनेव धनवान तन्मसी. देवाच्या नावानं स्नान केलं की मनुष्य पवित्रही होतो आणि धनवानही होतो. कारण पवित्र झाल्यावर बुद्धी चांगली होते. बुद्धीने धनाचा विनियोग कसा करावा हे कळतं आणि मग तो धनवान होतो, गुणवान होतो, रूपवान होतो. भगवंताचे गुण त्याच्यामध्ये येतात, कारण भगवंताच्या अंगी षडगुण ऐश्वर्य आहे. म्हणून पंढरपूरचा मंत्र आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न विठ्ठला हे रमाकांता. षडगुण ज्याच्याजवळ आहे आणि ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे. म्हणून पांडुरंगाला दागिने सणावारालाच घातले जातात. बाकीचं रोज तुळशी हार, गडान, कासे, पितांबर, कौस्तुभमणी पाहायचं असेल तर गुढीपाडव्याला जा, दिवाळीला जा. देवाच्या गळ्यात एवढा मोठा कौस्तुभमणी आहे. पण आपली दिवाळी उमजू देत नाही घरी. नात येते, आपली वाट लावते ती. असं आहे ते. कंठी कौस्तुभमणी विराजित. आजच्या जगात कौस्तुभमणी पाहिजे असेल तर फक्त पांडुरंगाच्या गळ्यात आहे. मध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगितलं मी. विलासराव मुख्यमंत्री होते आणि विलासराव पांडुरंगाच्या पूजेला येणार होते. त्या गावातल्या एका सूप धान्या शिवणाऱ्या बाईने 1,00,000 रुपये जमून ठेवले होते असे. आणि विलासराव पांडुरंगाच्या स्टेजवर काहीतरी भाषण करणार होते. ते गेले, भाऊ आता ते तिचं बरोबर होतं का चूक होतं, पोलिसांनी तिला झालं. विलासरावने थांबून द्या. आजी हात धरला आणि वरती घेतलं. काय हे 1,00,000 रुपये म्हणे तुझ्या हातून पांडुरंगापुढे ठेव. विलासरावने स्वतः माणसांना सांगितलं 1,00,000 रुपये आणा. आजीची 1,00,000, आधी 2,00,000 दिले आणि पावती आजीला दिली 2,00,000ची. असं नाही विचारलेलं आजीला कुठून आणले काय आणले. पोरांना विचारलं का? नाही, हे आणखीन 1,00,000. जी बाई इतकं कष्ट करू, बरं तिला 1,00,000 रुपये जमवायला किती वेळ लागला असेल. धान्या पाट्या विकून गोळा केलेलं. पण ते पांडुरंगाजवळ जाईल कसं? नाही तर बाकीच्यांनी तर
पावती देऊन दिली असती, वरची 1 लाखाची आणि खालची बाकीचे रवाना गेले असते, जसं शिर्डीला परवा झालं तसं. असं आहे. म्हणून बाबा तुमच्याजवळ पैसे मागत नाही. तुम्ही बाबाला बोलवता आणि आणखीन झालं की म्हणता बाबा भेटू दे. असं आहे ते तुमच्या आईवडिलांची पुण्य आहे म्हणून चांगल्या मार्गामध्ये द्रव्य जातं. पण चांगलं राहिलं नाही म्हणून योग्य द्या आणि योग्य लावा. समोरचा मनुष्य आळशी होईल अशी मदत करू नका. ते परवा कुठेतरी भांडे वाटले नाही त्या सरकारी माणसाला, त्यांना नियम आहे, त्या नियमाच्या वाटत गोडाऊनच तोडून टाकलं लोकांनी, भांडे घेऊन चाललं गेले. गोडाऊनच तोडून टाकलं. रेशन दुकान नाही दिलं तर अजून दुकान तू फोडलं नाही एवढं नशीब, नाही तर ते फोडून टाकतील लोक. आळशी करता आहात तुम्ही. उद्योग द्या आणि उद्योग करायला लावा. उद्योगम खलु कर्तव्यम. नारायणाची हीच कृपा आहे. म्हणून माणसाला एक श्लोक सांगितला आहे, विद्यावंतम यशस्वंतम. विद्या मिळाली पाहिजे आणि विद्येनं यश मिळालं पाहिजे आणि यशानं लक्ष्मी आली पाहिजे. थांब लक्ष्मी कुंकू लावते. तर आता लक्ष्मी थांबायला तयार नाही, बायाची गटपट्ट्या लावतील तिला बी, म्हणून ते नाही म्हणते लक्ष्मी. कुंकूच राहिलं नाही यांच्याजवळ. बरं इतक्या आळशी झाल्या बाया, हळदी कुंकू 2 वेळाला लावत, हे असे दोन्ही मोठं हळदीचं कुंकू डोळतात. काय त्या लग्नामध्ये ओट्या भरायच्या त्या, पण तुमच्या घरी स्वाटणं आल्यावर अशी पिशवी पॅक करून तिच्या ओटीत टाकू नका. पसेने तिचं ओटी भरा. 2 लोकांना आपल्या घरून बिना ओटीचं जाऊ देऊ नये. मुलगी आणि नणंद या रिक्त गेल्या की लक्ष्मी कमी होऊन जाते. पण आपली मुलगी लोभी असेल तर मात्र माळोच्याला मोठे पडदे ठेवा, दिसू देऊ नका तिला. कारण लोभी लोक घरात भानगड करून जाते पोरगी. मग आपल्या मुलीला ओळखून घ्यायचं ही लोभी आहे, माळोचा पॅक. ती येणार आहे त्याच्या आत सगळं आवरून ठेवायचं. आणि ती बोलायला लागली, मूग झाले का नाही ना, उडीद झाले का नाही ना, तिचे बरडत बसू नका. तिला सवय लागते ती आणि कायम ती दरिद्रीच राहते. रडून मागते, रडून घेते, म्हणून ती दरिद्री राहते. असं आहे ते. आपण मुळात त्यांना दरिद्री बनवतो. नेहमी दुसरीकडे मागणं हे दारिद्र्याचं लक्षण आहे. सणावाराला ठीक आहे, प्रसंगाला ठीक आहे. जे ऐकताय मोबाईलवर ते सावध व्हा. सारखं मागू नका कोणाला. जळोजीने लाजीरवाणे. मागणं म्हणजे लाजीरवाणं जीवन आहे. थोडे सशक्त व्हा, सबुद्धिवान व्हा आणि आलेले प्रसंग सहन करायची सवय ठेवा. बरीच ठीक आहे गेला असेल. ते मुंबई आणि पुण्याचे लोक इतके हुशार आहे, आपल्याकडून बरीच लगेच मागवतात पण तिकडून हापूस आंबे पाठवत नाही. अजून चांगला आला नाही सीझन, चांगला आला मग संपून गेला. तर अशांना भरीत देऊ नका, कारण ते कृतज्ञ आहे, कृतज्ञ बनत नाही आहे. तुम्हीच तुमच्या मुलीला कृतज्ञ बनवता. कृतज्ञ करा की बाय त्याने पाठवलंय सोन्याने, तिला पाठवा. पण तुमचे दात ते ब्रशने खराब झालेले असतात, उठत नाही तिथे. कृतज्ञ बना, कृतज्ञ बनवू नका. कृतज्ञ कधी पोट भरून खात नाही. कृतज्ञ बना.
केलेले उपकार जाणा. इंद्रियांना संयमात न्यायला शिकवा, आहे त्या परिस्थितीत निभाव, समजवा. त्यामुळे विष्णूची सहाय्यता मिळाल्यावर संसारात काहीही दुर्लभ नाही. जन्मेजय सांगतोय, भगवान विष्णूचं साह्य मिळालं की संसारात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. कारण लक्ष्मी बरोबर नारायण आणि नारायणाबरोबर लक्ष्मी. मग आपल्या पुरीला लक्ष्मी नारायणाची पूजा सांगत जा. आईचं काम आहे आल्यावर तिला कान टोचणे, तिच्याकडून कान भरून घेणे नाही. कान टोचले पाहिजे. म्हणून भारतीय संस्कृती पहिल्या प्रथम कर्ण संस्कार करते. कान टोचणे याचा अर्थ काय? आता नुसती फॅशन झाली आहे कान टोचणं. कान फाटायला नको. एकदा टोचलेला कान फाटायला नको. कारण ते श्रवणेंद्रिय आहे आणि ऐकताना मन चंचल नको. मन स्थिर पाहिजे, तरच ऐकलेलं लक्षात राहतं. आपण दुसऱ्याला सांगून द्यावं काय ऐकलं तो, सात्विक असेल तर. कारण सांगितल्यानं डबल होतं, आपली आवृत्ती होते आणि बुद्धीमध्ये स्थिरता येते. नाही कोणी सांगायला मिळालं तर देवालाच देवाचं गुणांवर्णन सांगावं की आज तुझं असं असं ऐकलं, तू नारायण आहे, तुझं भजन केल्यानं, तुझं नाव घेतल्यानं तू आमच्याजवळ राहतो, असं ऐकलं आज आम्ही महाभारतामध्ये. भगवान श्रीकृष्णाच्या साह्यानं महाभारतामध्ये विजय मिळाला आहे. वैशंपायन म्हणतात, जन्मेजया तुझे आजोबा त्याच्याच साह्याने जगत होते. म्हणून रोज म्हणा मला ईश्वराचं साह्य आहे. नाही ना देतो त्यांना देतो, आपल्यासारख्याला काही देत नाही असं कुडत नका बसू. आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला देतो आहे याच्यावर विश्वास ठेवा. परमात्मा पात्रतेप्रमाणे देतो. तो आपल्याला बिघडू देत नाही, एवढंच देतो. आणि तो देताना असं देतो सहस्र. त्याला किती हात आहे? 1000. आणि आपल्याला किती आहे? 2. किती गावराल? सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमः. म्हणून साक्षात जनार्दन तयार आहे. सगळा संसार त्याच्याच पूजेने चालतो. भगवान नारायण जगाकरता तपश्चर्या करतात, कारण एवढ्या जगाचा सगळा संसार चालवायचा असतो. पितामहांनी भगवंताच्या वत्स चिन्हाची विभूषित कथा सांगितलेली आहे की ब्राह्मणाची लाथ आपल्या हृदयावर लावून घेतली. लक्ष्मीला वाईट वाटलं की माझ्या पतीला या ऋषीने लाथ मारली. त्याच लक्ष्मीला घेऊन ऋषीच्या नमस्काराला गेले. जिला वाईट वाटलं तिलाच नमस्कार करायला लावला परत. म्हणून बऱ्याच स्त्रिया आपल्या माणसाला जोड्याने नमस्काराला काम मुद्दावून लावतात की त्यांना वळण नाही नमस्काराचं, म्हणून चला जोड्याने करू. नाही तू करून घे. नाही नाही जोड्याचा जास्ती फायदा असतो, असं जोडा मारते ते. त्याला काय मारते? जोडा. मग तो माणूस म्हणतो मला वागता येत नाही. वाकलं म्हणजे इकडंच वाकलं पाहिजे असं नाही, पण असं वाकलं सुद्धा येतं ना, पण मनातून नसतं ना. कबीर महाराज लिहितात, साहेबाशी लोटांगण गाडी माता पिताशी का न करी. कबीरानं लिहिलंय.
साहेबाला तुम्ही नमस्कार करू नका, काहीतरी खोड काढलीच समजा त्याने दिवसभरामध्ये. म्हणून साधारण तेजस्वी देव नाही आहे, देव अत्यंत तेजस्वी आहे. म्हणून भगवंताच्या श्री विग्रहाचं प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे. श्वेतदीपामध्ये नारद परत आले आणि नरनारायण तिकडून परत इकडे येऊन गेले. नारदाला कल्पना नाही की हेच नरनारायण नारायण आहे. या नारदा, तुम्ही देवाचं दर्शन करून आले, सांगा देवाने काय सांगितलं तुम्हाला. का विचारलंय तर याने कितपत बरोबर ऐकलं का नाही हे, म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा पाहतो की हा कितपत करतो. एखादा दिवस चांगला दाखवतो आणि एखादा दिवस कमी. एक हंगाम चांगला तर दुसरा हंगाम बोंबला. ही देवाचीच लीला आहे. आणि कुठली कसर कुठे काढून देईल. आपण लगेच म्हणतो गुरु 11 म्हणतो, तेव्हा 12 होता, ते तू गुच्छ बैस. तो सगळे बरोबर करतो. तो सगळे ग्रह कोणाच्या ताब्यात आहे? त्याच्याच ताब्यात आहे. सगळं जग जर तो चालवतो ते ग्रह काय? नारायणा, नारदा काय म्हणाले देव तुला? वैशंपायन म्हणतात, अमित तेजस्वी भगवान व्यासांना नमस्कार करून जन्मेजया मी नारायणाची कथा तुला सांगतो. श्वेतदीपामध्ये हरीचं दर्शन करून नारद जेव्हा परत आले, अशा वेगानं पर्वतावर आले आणि आल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये आनंद होता. म्हणून इतके नरनारायणांच्या चरणाला बिलगले ते घट्ट घट्ट बिलगले. हरिनारायण शब्द त्यांनी तोंडातून उच्चारला. आणि म्हणून त्या दिवसापासून नारद मुनी हे भजन करायला लागले. जय नारायण हरिनारायण, हरिनारायण हरिनारायण. कारण देवाचा जय जयकार करायचा असतो. पांडुरंगाने सुद्धा बघा काय सांगितलं की माझ्या नावाच्या आधी पुंडलिकाचा करायचा. म्हणून पंढरपूरचं झालं पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान. म्हणजे आधी भक्ताचा मग माझा. जसं आपल्याबरोबर नातू जेवायला बसला की आधी त्याला वाट मग वाढलंय. मुलगा असला तर लक्ष देत नाही, कारण ते आईबरोबर वाढते. त्याला सुनेला घाबरत घाबरत वाढते. व सासऱ्याला वाढलं पाहिजे, पण लगेच सासरा म्हणतो नातूला वाढ. तसं भगवान पांडुरंगाने पुंडलिकाच्या बरोबर माझं नाव निघालं पाहिजे. असं आहे. तसं बद्रिकाश्रमामध्ये नरनारायणांचं दर्शन केलं आणि तपस्येमध्ये संलग्न असलेले नरनारायणांनी नारदाला विचारलं, नारदा देवाचं वर्णन कर बरं, आता तू कसं पाहिलं देवाला? म्हणाले, देवाच्या वक्षस्थळावर श्रीवांछन चिन्ह सुशोभित आहे. देवाच्या मस्तकावर जटा आहे. भगवान विष्णू सुद्धा जटाजूट आहे. कशा बांधल्या तर राम अवतारात जशा ऋषींच्या जवळ बांधल्या. अयोध्येतून निघाले तेव्हा जटा बांधून नाही निघाले. सगळे वलकल घेतले आणि मग गंगा नदीच्या किनाऱ्यावर, नाही तमसा नदीच्या किनाऱ्यावर ऋषींच्या समोर वडाचं झाडाचं चीक लावला आणि मग जटा बांधल्या. ऋषींनी गाईचे केस दिले. हे महात्मा लोकांचं एवढं मोठं जे असतं ना, तर मुळातले केस त्याला गाईचे केस लावतात. ते जसं पूर्वी स्त्रिया गंगावण लावायच्या. आखूड केस असलं की गंगावण लावलं की ते लांब दिसत. तसं गाईच्या केसाचं जटाजूट करून जग देवाचं. का
तर गाईचे केस हे माणसाचं रक्षण करतात. म्हणून देवाच्या मंदिरामध्ये जी चौरी असते त्याला गाईचे केस असतात. देवीकडे मोराचं पीस असतं. कोणीच असं देवाचं हे मागणार नाही गाईच्या केसाचं. सगळे झाडा द्या म्हणतात. मायचा झाडा. कोणाचा झाडा? मायचा झाडा. चुकलं की ती माय झाडतेच मग. तुम्ही त्या याला पाहते नवरात्रामध्ये झाड्याकरता केवढी दाटी करून टाकता लोक. असं आहे. एकदा घेतलं ना तर आणखीन एकदा घेतात. एकदा घेतलं दर्शनाचं दाखवायचं आणि परत घेऊन घ्यायचं. मग हे असे खुर्चीवर बसलेले माणसं काय म्हणतात, वशिलेवाल्याला डबल चाललंय. असं आहे ते की जी कल्पना आहे ना भगवती आहे ती तुम्ही तिच्याकडे पाहिलं ना की तुमच्यावर कृपा आली. कृपा कटाक्ष. ती आंबा आहे. तुम्हाला घरून तिने बरोबर काढलेला हे ऐकायला आणि तिच्या मनात नसेल तर कोणीतरी फाटा फाटवून देतं आणि मग कोणीतरी येऊन जातं आणि ज्यांच्यावर कृपा आहे ते निघाल्यावर पाहुणे आता कुठे गेले देवळात. त्यांना काही कामच नाही ना. असं आहे. अशा पाहुण्यांना असं सांगावं, मला देवानं सांगितलंच होतं की तुला अडथळा होईल, तू लवकर निघ, म्हणून मी लवकर निघाले होते. म्हणजे पुन्हा ते बोलणार नाही. म्हणून जटाजूट बांधलेलं होतं. चरणावर चक्रचिन्ह होतं. भुजा मोठ्या होत्या. मेघ समान गंभीर. स्वर अतिशय सुंदर होतं. मुख मोठं होतं. ललाट मोठी होती. मनोहर नासिका होती आणि अपूर्ण शोभा होती. आणि देवाकडे पाहिल्यावर मन मोहून गेलं होतं. मनमोहन मुरलीवाला असा परमात्मा. नारायणानं ज्याप्रमाणे नारदाचं स्वागत केलं त्याप्रमाणे नरनारायणांनी पुन्हा स्वागत केलं. आणि त्या स्वागतात नारदाच्या लक्षात आलं की हेच तर ते तेच ते हेच आहे ते. कळून दिलं देवाने. म्हणून देवाची करणी नारळात पाणी असं आहे. पण किती वरती नारळाचं झाड आहे पण खालून पाणी तिथपर्यंत वरती कोणतं मशीन लावलं आहे त्याला. असं आहे ते. पाणी नारळात असल्याशिवाय समाधान निर्माण जातं. भले वाया जातं ते फोडल्यावर. तुम्हाला नारळाचं पाणी वाया नाही घालवायचं असेल तर त्याला एक नियम आहे. त्याचं सालं काढायचे आणि या टोकापासून तर त्या टोकापर्यंत त्याला पाणी लावून द्यायचं आणि मग दणका द्या. ते गोलच फुटेल आणि मग तुम्हाला पाणी ग्लासात झेलता येईल. पण हा जय मरी माय वाया चाललं तर पाणी. म्हणून अशी भगवंताची करणी नारदांनी आपल्या सत्कारा स्वादात कुशल विचारलंय नारायणाने आणि श्वेतद्वीपाचं वर्णन विचारलं. भगवान नारायण नारदाला विचारतायत, देवऋषी श्वेतद्वीपामध्ये गेल्यावर तुम्हाला भगवंताच्या मूळ स्वरूपाचं सनातन परमात्म्याचं दर्शन कसं झालं. नारद म्हणाले, भगवान मी विश्वरूपधारी अविनाशी परमेश्वराचं दर्शन केलेलं आहे. ओ शब्द वापरला, विश्वरूप अविनाशी. हे विश्वज्याचं रूप आहे आणि ते अविनाशी आहे. आता नाशी आणि अविनाशी सांगतो. तुकाराम महाराजांच्या डोक्यामध्ये फेटा आहे, पण हा फेटा त्यांना झोपताना काढून टाकावा लागेल. अंगातला शर्ट काढावा लागेल
मग शृंगार केल्यावरचं देवाचं दर्शन आणि शृंगार काढून झालेलं देवाचं दर्शन यात जसं फरक आहे, शृंगार केल्यावर मन जास्त मोहक होतं आणि शृंगार कमी केल्यावर मन कमी होतं. त्याला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक राजा होता, त्या राजाला क्रोध फार यायचा आणि त्याच्या क्रोधामुळे काय होतं, सज्जनाला शिक्षा व्हायची आणि मूर्खाला. म्हणून राजा किंवा अधिकारी हे विचारी पाहिजे की हा समोरच्या माणसाने जी चूक केलेली आहे ती अज्ञानानं केली आहे का लोभाने केलेली आहे, हे त्याला ओळखता आलं पाहिजे. काही काही ऑफिसर 2 मिनिटात ओळखून घ्यायचं, का रे तुला एवढा मूर्खपणा करायची काय गरज होती, मला सांगायचं होतं ना. म्हणजे याने कशा करता केली आहे चूक हे त्या साहेबाच्या लक्षात 1 मिनिटात येते. मग बाहेर आल्यावर लोक म्हणतात, का रे साहेब काही बोलले का, एवढंच बोलले की तुला गरज होती तर मला सांगायचं होतं, असं खोटं काम कशाला करत बसला. मग बाहेरचे लोक म्हणतात, वाचला तू आता, चल झाला. म्हणजे मग त्याला वाचवायचं कसा, कारण त्याने मजबुरीने केली आहे चूक हे त्यांच्या लक्षात येतं. म्हणून मग ते काम करण्याकरता साहेब लोक काय करतात, हेड क्लार्कला बोलवतात, त्याच्याकडून काम नीट करून घे. म्हणले माहिती काही झालं तर तू जबाबदार आहे, म्हणजे टाकली त्याच्यावर. म्हणजे तो हेड क्लार्क त्याला असा ताणतो. हेड कशाकरता ठेवला आहे, आपलं हेड जास्ती खराब होऊ नये याच्याकरता. त्या कॅसेटचं हेड खराब झालं की कॅसेट कशी वाजते, हां रडते ती, तसं आहे. म्हणून हेड मास्तर कशाकरता आहे, बाकीच्यांचं हेड चांगलं राहण्याकरताच हेडमास्तर आहे. मग घरात स्त्रिया कशा करताय, सगळ्यांचं डोकं शांत राहण्याकरता. पण स्त्रियांचं डोकं दुखायला लागलं की मग काय करायचं, घरात जरी सगळ्यांचं दुखलं तरी स्त्रियांचं डोकं दुखायला नको. काही स्त्रियांना लोक पाहिले की डोकं बांधायची सवय असते. डोकं उठाड आले. स्त्रियांना नेहमी प्रसन्न वदनम ध्यायेत, प्रसन्नच राहिलं पाहिजे. तितिक्षा सहन करण्याची शक्ती झाली पाहिजे. म्हणून मी अविनाशी परमात्म्याचं दर्शन केलं. देवता ऋषी संपूर्ण भगवंतामध्ये आहे. परमात्मा सनातन आहे. मी सनातन पुरुषाला पाहिलं आहे. भगवंताची झाकी माझ्या मनामध्ये आहे. हरीचे लक्षण मला कळणार आहे. भगवान संपूर्ण लक्षण संपन्न आहे. हरीच्या जवळ मी उपस्थित होतो. हरीने मला परत संसारात जायला नाही सांगितलं. मी आलोय. हरीने मला विचारलं परत संसारात का जातो. मला तुम्ही जन्मजात जे काम दिलेलं आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत समाज सुधारणेकडे लक्ष द्यायचं, बस. मला काही माहिती. हरी आनंदित झाले आणि मी इथे आलो. मला जे काम दिलेलं आहे पहिलं, आपण जर आपलं काम नीट केलं तर कोणीच आपल्याला काही बोलू शकत नाही. पहा तुम्ही, बरेच लोक असताना त्यांची फाईल तयार असते, फक्त साहेबाने हाक मारलं की. आणि हे होण्यासारखं नाही म्हणून तुमच्या हुकमाकरता शिल्लक ठेवलं आहे. जे होण्यासारखं नाही ते आपल्याला तुम्ही हुकूम करायचं करून टाक. म्हणजे अधिकार साहेबाकडे पोहोचल्यामुळे साहेब म्हणतो आणखीन 2 दिवस कर, चांगलं जा. याच्याकरताच आहे मनुष्य. आपण अशा लोकांना काय म्हणतो, तसं नाही. ते हुशार आहे. ते सगळ्यांना ते जमत. काही लोक म्हणतात तो बिना दांडीचा आहे. तसं नाही. ते तसं नाही. ते काही गोष्टी टाळाव्या लागतात. मग ते सांगतो मग ते जमत नाही, बसत नाही आहे, त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, नंतर बसेल. त्या माणसाला रवाना करून देतात. ते बसत नाही आहे, अभ्यास करावा लागेल. म्हणून ते म्हणतात
की मी नारायणाचं दर्शन केलं, या संसारामध्ये परमात्मा शिवाय काही नाही. म्हणे काय काय आहे रे नारदा? स्वतः देवच विचारता म्हणे तेज यश आणि श्रीमान हे भगवंतामध्ये आहे. तेजम बलम मसी. म्हणे मग देवाचं तेज कसं आहे हे सांग. कारण काही गोष्टीचं उदाहरण द्यावं लागलं. म्हणून घृतरूपम. कशाचं रूप आहे? जसं तुपाचं रूप आहे. जसं तूप लोणी कडवायला लागलं की तो लोण्याचा वास कमी होऊन जातो आणि तुपाचा वास सगळीकडे पडतो. तसं घृतासारखं तेज भगवंताचं आहे. म्हणून रूपदर्शन. तूप पाहिलं की भगवंताचं रूप पाहिल्यासारखं आहे. रूप पाहता कल्पना दिली आहे घृताची. कुठून निघालं? तर लोण्यातून. कसं निघालं? तर मंथोने. मग मंथल्यावर सुद्धा त्याला काय केलं? अग्नीने प्रगट केलं. लोण्याचं मल बाजूला काढला बेरी म्हणून आणि त्यातून घृत काढलं. म्हणून घृत 6 महिने खराब होत नाही. पण तुम्ही त्याच्यात टाकता कीटकनाशक, काही गरज नाही आहे. ते नासतच नाही. मनुक खराबच होत नाही. तिला हवा आणि सूर्य दिलं की तेवत राहते. म्हणून त्या मनुकेचा तमोगुणी लोक कशाचा उपयोग करता? असं आहे ते. आणि सत्वगुणी लोक पचन. म्हणजे तुम्ही काय करणार? भगवंताच्या नावावर खोटे कामं केले तर मनुकेसारखंच झालं. भगवंत लोकांना समजून सांगितला आणि लोकांचं जीवन बदललं होतं अमृता समान. म्हणून देव हा लोभा करता नाही, देव हा परोपकारा करता आहे. आणि देहसुद्धा मानवाचा परोपकारा करता आहे. प्राणीसुद्धा परोपकार करतात पण हुकमाने. माणसाला मात्र स्वतंत्र्याने करता येतं ना. म्हणून महाराज मी इथे परत आलो आहे. मला खाली मृत्यूलोकात जायचं आहे आणि माणसाच्या जीवनात परोपकार वाढवायचा आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मज केली परिणामी घडली सेवा काही. हा हा भोजन हा मागती तुप पावसी. हा खबर आला नाही. पत्रिका वाटत असेल तर